मालेगावमधल्या 3 वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी आता ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। डोंगराळे ग्रामस्थांनी मालेगाव महामार्गावर रास्ता रोको केलेला आहे। लहान मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचं समोर आलेलं होतं। आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी आता ग्रामस्थ आक्रमक झाले। देशभरामध्ये महिलांवरील अत्याचारांचं प्रमाण वाढत असल्याचं दिसतंय। गेल्या 3 वर्षातील अत्याचारांच्या प्रकरणांची धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे। ही आकडेवारी नेमकी काय आहे पाहूया। 2023 या वर्षात तब्बल 4,48,211 इतकी अत्याचाराची प्रकरणं उघडकीला आली। 2022 मध्ये हा आकडा 4,45,256 इतका होता, तर 2021 मध्ये हा आकडा 4,28,278 इतका होता। 3 वर्षात अत्याचाराच्या बळी ज्या महिला किंवा मुली पडलेल्या आहेत, 18 वयापेक्षा जास्त वय असलेल्या महिलांची संख्या 28,821 होती, तर 849 इतक्या अल्पवयीन मुली या अत्याचाराला बळी पडल्या। पती किंवा नातेवाईकांकडून छळ झालेल्या महिला अत्याचाराच्या घटना ज्या होत्या त्या 1,33,676 इतक्या होत्या। अपहरण झाल्याच्या घटना 88,605 इतक्या होत्या। महिलांची गैरवर्तन झाल्याच्या 83,891 घटना होत्या। बलात्कार झाल्याच्या 29,670 घटना होत्या। हुंडाबळीच्या 6,156 घटना घडल्या। आत्महत्येला प्रवृत्त करण्याच्या 4,825 घटना घडल्या। महिलांवर अश्लील टिप्पणी केली गेल्याच्या 8,823 घटना घडल्या। बलात्काराचा प्रयत्न करण्याच्या 2,796 इतक्या घटना घडल्या आहेत, तर ऍसिड हल्ला झाल्याच्या तब्बल 113 घटना घडलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।